नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोराच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. येणारा प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काहीतरी नवीन शिकवत असतो आणि हीच रोजची शिकवण आपल्याला आयुष्याचा अवघड पेपर सोडवायला नेहमीच उपयोगी ठरत असते. आज आपल्या जाऊबाईंना सुद्धा असंच काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे. आपण आहोत बोरिवली पूर्व देवीपाडा भागात आणि खेळ खेळायचा आहे ओम शिवाई सोसायटीमध्ये राहणाऱ्या नारकर कुटुंबामध्ये. मूळची वैभववाडीची ही फॅमिली गेली 20 वर्ष मुंबईमध्ये वास्तव्य करते. तेव्हा सुरुवात करायची आजच्या परीक्षेला आणि भेटायचं आहे स्पर्धक जाऊबाई. चला भेटूया. नमस्कार. नारकर परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. नारकर कुटुंबात आज आपण आलोय. तुमचंही मनापासून स्वागत. आणि आता ओळख करून घ्यायची आहे. थोरले जाऊबाई कोण? तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, मी प्रेरणा नारकर. मिस्टर राजेंद्र नारकर, छोटी मुलगी तृष्णा नारकर, मोठा मुलगा रोनक नारकर आणि ही माझी भाची अश्विनी. नमस्कार. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. मी ऋतुजा नारकर. हे माझे मिस्टर राकेश नारकर. हा माझा छोटा मुलगा पारस. हा मोठा मुलगा ओम. हे माझे सासूबाई शैलेजा नारकर आणि हा माझ्या नणंद. कुटुंबाच्या ओळखीनंतर आता सासूबाई करणार आपल्या सुनांचं परीक्षण. सासूबाई श्रीमती शैलजा नारकर आणि त्यांचे दोनही सुना आता आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. सासूबाई छान परीक्षण करा बरं का सुनबाईंचं. आता मला थोरल्यांचा स्वभाव सांगा. थोरली हेरी व्यवस्थित आहे. घरी काय भांडण टंडण करत नाही, पण कामाला जाते. घरातलं सर्व मलाच बघावं लागतं. तुम्हालाच करावं लागतं? मलाच करावं लागतं. कुठे राहता तुम्ही? यांच्याकडे की यांच्या मोठीकडे? मोठ्यांकडे राहता. हा, संतापूरला. बीएसटी क्वार्टरमध्ये. मग तुम्हाला आवडतं त्या सर्व्हिसला जातात ते? मी सांगते म्हणजे काय बंद होणार आहे? हा, नाही होणार. बर. मग आपण करायचं. मग कामावरून आल्यावर तरी करतात का नाही? तब्येत बरी असती ते करते, नाही तर नाही करत. म्हणजे आता सध्या मला प्रॉब्लेम झालाय. नाही करत. हे झालं, टेअर झाले. बरं. अच्छा. वाकायलाच प्रॉब्लेम होतो. म्हणजे 2 महिने झाले बरं की असा त्रास होतोय. अच्छा. त्यामुळे मला सुद्धा घरी संध्याकाळी म्हणजे आता दिवसभर थकून आल्यावर ते दमाला होतं ना. बरोबर. मग आणि ऍक्च्युली डॉक्टरने सांगितले रेस्ट घ्या म्हणून, पण जायचं असं कामाला मध्ये मध्ये. अच्छा. मग मग जरा आता आजींना मदत व्हावी म्हणून तुम्हालाही नसेल जमत तर मग बाई वगैरे बाई आहे. हाय बाई आहे ठेवलेली. हाय बाई आहेत ना? आहे. हा बाई आहे. आणि मी तसं करते नाही असं नाही, पण आता सध्या तब्येत बरी नाहीये. अच्छा. बर. आणि त्यांचा स्वभाव कसा आहे? ते शांतच बसलेत? तिचा स्वभाव जरा कडक आहे. जरा कडक आहे. कडक आहे. तिला बोललेलं राग येतो. का बरं राग येतो? स्वभावच आहे माझा. स्वभावच आहे माझा. कडक स्वभाव आहे. तिकडे जाताय का नाही राहायला मग कधी? इकडे केव्हा तरी येतो ना, ते जास्त इकडे असतं. मन इकडे रमताय? नाही, मी आजारी असते ना, माझं हॉस्पिटल तिकडे आहे. कुठे? रामकृष्णामध्ये. यांच्या जवळ? हा, जवळ. म्हणून इकडे म्हणजे राहता? त्यांच्याकडे असते. अच्छा. केव्हा तरी इकडे, पण मला बाहेर झेपत नाही आता गाडीत नाही. हा, नाही झेपत. बर. नाही झेपत. आता छान परीक्षण करा बरं का. 5 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, व्यवस्थित उत्तर द्या. पहिला प्रश्न, आहे त्या परिस्थितीत समाधानी राहण्याचा स्वभाव कुठल्या सुनबाईंचा आहे? हिचा. त्यांचा आहे. थोरलीचा. त्याला असले तिकडे काय त्यांच्याकडून काय होतं मग? थोरलीचा. त्यांच्याकडून काय होतंय? त्यांच्याकडून तसं काय होत नाही, बर. पण काय झालं तर जरा बडबड करणार. थोरल्यांची निवड तुम्ही केली. बर. पुढचा प्रश्न आहे, काम कमी चिडचिड जास्त असं कोण करतं? ही करते. थोरल्या. थोरल्या. बर. आता त्या म्हणाल्यात की कामावरून येते आणि मग चिडचिड होते. होतं का असं? होत. बर. पुढचा प्रश्न आहे, पैसे कुणाच्या हातात टिकत नाहीत? पैसे का ते तिच्याच हातात टिकत नाही. टिकत नाहीत ना? काय होतंय? ती कामाला आहे ना, म्हणजे टिकत नाही तिच्या हातात पैसे. व्यवहार त्यांचा कमवायचं पण त्याने, व्यवहार पण आणि घालवायचं पण त्यांनी. त्याने. ते काय आपण विचारत नाही. आपण पुढचा नाही. प्रश्न आहे, सदा सर्वदा दुसऱ्याला मदत करण्याचा स्वभाव कोणाचा आहे? तिचा आहे, मोठीचा. थोरल्यांचा. बर. पुढचा प्रश्न आहे, आजचं काम उद्यावर अशी सवय कुणाला आहे? मोठी करते. उद्यावर ढकलतात काय? हा, ढकलतात. आजचं काम उद्या करायचं. का असं होतं? होत असं कंटाळा येतो. कंटाळा येतो. जॉबवरून आल्यावरती मग होतं, जाऊ दे आज नको, उद्या सुट्टी आहे, उद्या करूया, अच्छा. असं होतं. छान परीक्षण केलं तुम्ही, छान बोललात. मलाही खूप गोड वाटलं तुमच्याशी बोलून. आणि आता सासूबाईंचं परीक्षण झालंय. दोन्ही जाऊबाईंच्या सोबत खेळायची पुढची फेरी. दोघी जाऊबाई आता आपल्या सोबत आहेत. सासूबाईंनी छान परीक्षण केलंय. बघूयात कोण पुढे गेलं, कोण मागे राहिलं. काय वाटतं, पुढे कोण गेलं असेल? मीच गेले असेल. तुम्हीच गेल्या असेल. बरोबर आहे, त्याच पुढे गेल्या. कारण मी त्यांच्या बरोबर आहे ना, त्यामुळे त्यांना सध्या जे जवळ असतं ते दुरून डोंगर साजरे असं म्हणतात.
तसं असेल कदाचित हो की नाही? असं आहे का फक्त की दुरूनच डोंगर साजरे का तुम्ही खरंच तेवढं करता म्हणून मार्क? नाही नाही, मी त्यांना सांगते हा माझ्याकडे, पण त्यांना नाही मानवते. बोरिवली नको, थंडी वाजते. अच्छा, मग तुम्ही स्वेटर नाही घेऊन दिला त्यांना? नाही, पण त्यांना नाही जमत. म्हणजे अगदी माझ्या डिलेव्हरी होती माझी दुसऱ्या मुलाच्या वेळेला, हम्म. ते मी त्यांना घेऊन आलेली. हा कारण हे गेलेले माझ्या बहिणीचा मुलगाला म्हणून बारशाला गेलेले. हा. मग त्या आल्या आणि म्हणाल्या मी राहते वगैरे बोलल्या. हम्म. आणि हे रात्री गेले निघून आणि दुसरी आई बोलले मला सोड. अरे देवा. मग मी तशी 8वा महिना होता मला, मी त्यांना रिक्षा करून सोडायला गेली. अच्छा, थोडक्यात तिकडे जरा जास्त प्रेम आहे म्हणायला हरकत हा, नाही. आहेच. आहेच ना, पण आपल्याला मार्क जास्त मिळाले त्यामुळे तुम्हाला टेन्शन तसं नाही असं म्हणायला हरकत नाही. बरं, आता तुम्ही छान गप्पा मारल्यात आणि आता खरं इथं परीक्षण होणार तुमचं की तुम्ही किती घराला ओळखता. 5 प्रश्न तुम्हाला विचारणार घरातलेच. सासूबाईंनी याची उत्तरं आमच्याकडे दिलेली आहेत, त्याच्यामुळे आता टॅली होणार. कोणाची उत्तरं जुळतायत, कोणाची चुकतायत. पहिला प्रश्न आहे, गणेशोत्सवात सर्व कुटुंब तुम्ही एकत्र येता, पण कोणत्या वर्षी एकत्र आला नव्हतात? 2009. मागच्या वर्षी 2010 मध्ये. 2007. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, तुमच्या दोन्ही नणंदबाई एकत्र आल्या की त्यांचा काय छंद असतो? त्यांचा गप्पा मारायचा छंद असतो. गप्पा मारणे. फिरायला जायचं गप्पामध्ये. पुढचा प्रश्न आहे, सासूबाईंचा आवडता पदार्थ? मोदक. डाळीची आमटी. पुढचा प्रश्न आहे, लहान भावाला आवडत नाही पण मोठ्या भावाला आवडतो असा एक पदार्थ? वांग्याची भाजी. वांग्याची भाजी. वांगी. पुढचा प्रश्न आहे, ओमच्या वाढदिवसाला कोणत्या फ्लेवरचा केक आणला होता? चॉकलेटचा केक. चॉकलेट फ्लेवर. बटरस्कॉच. दोघींनी छान उत्तरं दिली आणि आता रिझल्ट बघायचा आहे. थोरल्या जाऊबाईंनी 4 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली आणि धाकट्यांनी 2 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली. त्यामुळे धाकट्यांना मिळतात रोख 400 रुपये. अभिनंदन. आणि थोरल्यांना मिळतात 800 रुपये. गाडी पुढे गेली यांची. आता पुढे मी जाणार. आता पुढे मी जाणार. लवकर जायला पाहिजे तुम्हाला. तयारी करून ठेवा.